हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पोटली बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ब्रोकेडच्या कपड्याची पोटली. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन आहात, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चला बघूया. चला मटेरियल बघूया. नॉट घेतलेली आहे, इथं रेडीमेड लेस पण घेतलेली आहे 1 मीटर. ब्रॉकेटचा कपडा आणि इथं 8 बाय 9 घेतलेली आहे उंची आणि असे 8.5 घेतलेली आहे. अस्तर पण सेम माप घेतलेलं आहे, बघू शकता. दोघंही सरळ करून घ्यायचे उलट. तिथं अस्तर पण सेम माप घेतलेलं आहे बघा. अस्तरवरती मेन फॅब्रिक ठेवायचं आणि तिथं सिलाई मारून घ्यायची. दोघंही व्यवस्थित बघा, कापड एकावर एक ठेवून घ्यायचं, मेन फॅब्रिक आणि अस्तर. आता तिथं व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची. ही पण सिल्की कापड आहे ब्रॉकेटचं. ते शेवटपर्यंत बोट ठेवून तिच्यावरती सिलाई मारून घ्यायची. आता याला पण बघा, याला पण सिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. तिकडे प्रेस होते, त्याला व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने दाबून सण्याने तिच्यावरती सिलाई मारून घ्यायची. परत तिच्यावरती सरळ करून सण्याने दापटी मारून घ्यायची. आता हे वर खाल पण होतं, इथं पण बोटाने प्रेस करून दोघीही मेन फॅब्रिक आणि अस्तरला सिलाई मारून घ्यायची. आता व्यवस्थित त्याला कट करून सरळ करून घ्यायचं. सरळ केल्यानंतर तिथं चेक करून वरच्या बाजूनी परत तिचं सिलाई मारून घ्यायची. राऊंड आहे, ते राऊंड इकडं तिकडं घसरतं बोटाच्या साहाय्याने प्रेस करून. आणि तर वर बघा असं गोळा होते, ते ओढून सण्याने तिथं व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची. याला दुसरं कापड घ्यायचं, दुसऱ्याला पण दुसरी बाजू, याला पण इथं राऊंड व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची. इथं पण राऊंडवरती बघू शकता ते स्लिप होतं, इथं ओढून सण्याने सिलाई मारून घ्यायची. आणि जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. दोघेही राऊंड चेक करून सण्याने. ब्रॉकेटचे कापड लावताना घसरतं थोडं. दोघंही याला पण ही बाजू पण व्यवस्थित राऊंड कट करून घ्यायची. दोघींचा आकार राऊंड आहे, बघू शकता. इथं राऊंड कट करून एकावर एक ठेवून. आता इथं आपण लेस घेतलेली आहे बघा, चेक करून घ्या आधी मेन फॅब्रिक हे बरोबर आहे की नाही दोघंही. आता इथं 2 इंची मार्किंग करायची. दोघंहीला 2 इंची करायची, म्हणजे 1.5 इंची करायची. आणि मग 1 इंचीवर 1.5 इंचीवर वरती लाईन मारायची आणि 1 इंची गॅप, अर्धा इंची गॅप सोडायची. चेक करून सण्या बघा. चेक केल्यानंतर तिथं वरती मार्किंग करून घ्यायची. अर्धा इंचीचा गॅप ठेवून, म्हणजे पूर्ण 2 इंची घ्यायची आणि अर्धा इंची एक्स्ट्रा सोडायची. आपल्याला नॉट लावायची आत, बघू शकता इथं अर्धा इंची. आता इथं व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची दोघीला. इथं पण ते घसरतं, सिल्की कापड आहे, इथं गोळा होते, ते मारून घ्यायची व्यवस्थित. दोघी बाजू इथं पण मारून घ्यायची व्यवस्थित सिलाई. अर्धा इंचीची गॅप ठेवून, की आपल्याला रेडीमेड नॉट टाकायची आहे. रेडीमेड पण टाकू शकतो, आपण घरी पण नॉट अस्तरची करून सण्या तिथं आत टाकू शकतो नॉट. आता इथं एका बाजूला जे आपण लेस घेतलेली आहे, आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. आपण राऊंड घेऊ शकतो, या सरळ, या असे लटकनवाले घेऊ शकतो. जे आपल्याला आपली चॉईस आहे, जे तुम्हाला आवडते ते लेस इथं तुम्ही वापरू शकता, लावू शकता. बघा जे राऊंड आहे तिथं व्यवस्थित लावायची, म्हणजे तिथं अशी बारीक प्लेट घेऊन सण्या लावायची. राऊंडीच्यावर हे सरळ लेस लावता येत नाही. बारीक प्लेट घेऊन सण्या लावली तर शेप छान दिसतो नंतर केल्यावरती. आता इथे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायची. कट केल्यानंतर तिला आत फोल्ड करून घ्यायची, कट करून घ्यायचं. बघू शकता छान लागली. आता हे दोघी बघा चेक करून घ्यायचं वर खाल. आणि जी आपण लेस लावलेली आहे बघा, दोघी बाजू व्यवस्थित आहे की नाही व्यवस्थित. आता इथं आपण टाचपिन लावून घ्यायची. एक कापड सिल्की इकडे तिकडे सरकतं. दोघी बाजू राऊंडला सरळ बाजू अशी 4 टाचपिन तिथं लावून घ्यायची, म्हणजे ते स्लिप होत नाही. आणि ज्या बाजूला आपण लेस लावलेली आहे ते बाजू वर करून दोघी बाजूला, जे आपण जिथून सिलाई चालू करतो तिथून वर खाल करून घ्यायची, म्हणजे ते उसळणार नाही. आणि जे राऊंड आहे तिथं व्यवस्थित बघत व्यवस्थित चेक करून मग खालचा राऊंडनं स्लिप होतो, कारण की हे राऊंड मारताना मागं पुढे कापड घसरतो. तिथं बघून सण्याने व्यवस्थित ज्या बाजूला आपण लेस लावली ती चेक करून, आणि जे एक्स्ट्रा असले तर बारीक प्लेट घेऊन सण्याने तिथं सिलाई मारून घ्यायची.
आणि वरच्या बाजू ते घसरतं तर खालचा कापड ओढून सण्याने तिथं मागे पुढे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. परत मारल्यानंतर जे टाचपीन ते काढून घ्यायची आणि एक वेळा आपण त्याला सरळ करून घ्यायची. सरळ केल्यानंतर बघू शकता किती छान लागली आहे इथं समोसा लेस. आधी लावून घ्यायची नाही तर नंतर लावताना ते घसरतं लेस. बघू शकता असं दाबून सण्या कॉर्नर वगैरे राऊंड निघाले का व्यवस्थित चेक करून सण्याने. बघू शकता किती छान तयार झालेली आहे इथं पोटली. लेस पण छान दिसतं. आता परत तिला उलट करून घ्यायची. उलट केल्यानंतर व्यवस्थित बाहेर पूर्ण कोण वगैरे काढून घ्यायची. तिचे कोण काढल्यानंतर बघा अजून एक तिथं शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित बारीक बघा राऊंडवरती पण जिथे एक्स्ट्रा असेल तिथं पण मारून घ्यायचं. बारीक मारल्यानंतर म्हणजे लगेच उसळत नाही ती. बघा शेवटपर्यंत मारायचं. जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. परत त्याला सरळ करून घ्यायचं. सरळ केल्यानंतर परत तिला बाहेर असं प्रेस करायची. व्यवस्थित राऊंड काढून घ्यायची तिचे. जे आपण लेस लावले ते कोण वगैरे आत असतात ते बाहेर काढून घ्यायचे. नंतर आपण नॉट घेतलेली आहे ते नॉट जाड सुई असते तिथं पोवून घ्यायची आणि तिथं आपण घालताना इथं होल करायचं सुईने डायरेक्ट. अस्तर मणी आणि मेन फॅब्रिक मणी होल केल्यानंतर खालचं अस्तर काढून घ्यायचं आणि ज्या आपलं मेन फॅब्रिक आहे तिथं ते सुई घालायची. तिच्याने नॉट वरच्या बाजूला व्यवस्थित काढून घ्यायची चेक करून. नाही तर खालच्या बाजूला अस्तरच्या बाजूला पण बाहेर निघून जाणार. अशी ह्या बाजूला पण आणि दोघंही बाजूला असं व्यवस्थित नॉट काढून घ्यायची. सेम बाजू ह्या बाजूला पण असंच करायचं. त्या बाजूला म्हणजे दोघी साईडनं नॉट लावून घ्यायची. इथं पण होल करून सण्याने काढून घ्यायची. सिल्की कापड स्लिप होतो तिथं सुईनं डायरेक्टच होल करायचं. जात नाही बघा आत. व्यवस्थित करून घ्यायचं. वरच्या बाजूला जे मेन फॅब्रिक आहे तिथंच करायचं. इथं पण केल्यानंतर जाडही निघत नाही. रेडीमेड नॉट पण जाड असतं. काढायला प्रॉब्लेम येतो. ओढून ताडून सण्या काढावं लागतं. ही एक बाजूची काढली की दुसऱ्या बाजूची आत जाणार. तिला पण हाताने धरून घ्यायचं व्यवस्थित. दोघी जशी ही बाजू आपण नॉट काढलेली आहे सेम ह्या बाजूनं पण तशीच नॉट काढून घ्यायची. हिला गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यानंतर बघा ह्या बाजूनं पण अशीच नॉट काढून घ्यायची. अशी छान तयार झालेली आहे बघा इथं पोटली. खूप सुंदर होते. तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता. रिटर्न गिफ्ट पण आणि आपल्यासाठी स्वतःसाठी पण तुम्ही करू शकता. कुठे बाहेर वगैरे आपण जातो मोबाईल पर्स चावी वगैरे त्यासाठी पण छान असते हे पोटली. कार्यक्रमाला लग्न वगैरे जातो तिथं पण पोटली आपण हे नेऊ शकतो. हे बघा किती छान तयार झालेली आहे इथं पोटली. तुम्ही बघू शकता इथं काय काय ठेवू शकतो आपण आत पोटली. आधी पण मी पोटली बॅगवर एक व्हिडिओ बनवला आहे. आधीच तुम्ही बघू शकता. आधी पण मी वेगळ्या प्रकारची पोटली बनवली होती. तुम्हाला कधी वेगळ्या प्रकारचं काही शिकायचं असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. वेगळ्या प्रकारचा मी व्हिडिओ परत बनवून सण्याने टाकेन. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका.